आज चारू किंवा वैदेहीचा 61चा 6 दशकांचा कौतुक सोहळा किंवा त्या कौतुक सोहळ्याचे आनंदाचे वाटेकरी ते क्षण आपण आज सर्व मिळून अनुभवणार आहोत. शब्दांपलीकडले तिच्याबद्दल काय बोलावं, खूप आठवणींच्या साठवणी आहेत, पण वेळ मात्र खूप कमी आहे. चारू म्हणजेच सुंदरता, पवित्रता आणि वैदेही म्हणजे आदर्श, संयमाचा कळस. असे 2 व्यक्तिमत्व तिच्या नावातच आपल्याला दिसून येतात. चारू चंद्र की चंचल किरणे खेल रही थी जलथल में, अशा या व्यक्तिमत्वाबद्दल मला 4 शब्द बोलायला सांगितलेले आहेत. एहसान तेरा होगा मुझ पर, दिल चाहता है वो कहने दो मुझे, तुमसे मोहब्बत हो गई है मुझे, पलकों की छाँव में रहने दो. हे विनीसाठी आहे, कारण तिने मला संधी दिली. पण चारू, तुझ्यासाठी काय? तुझे और क्या दूँ मैं दिल के सिवा, तुझको हमारी उमर लग जाए. मी मनापासून म्हणेल की माझं जे आहे ते सर्व काही तुला लाभू दे. तुला खूप ऐश्वर्य मिळू दे, खूप सुख मिळू दे, संपदा मिळू दे आणि खूप चांगलं आरोग्य तुला लाभू दे. ह्याच माझ्या मनापासून शुभेच्छा असतील. तुला आभाळभर शुभेच्छा. तू वडगावकरांची वैदेही म्हणजेच आदर्श, संयमाचे, त्यागाचे प्रतीक आणि तू ते सिद्धही करून दाखवेलस. दोन्ही घराण्यांच्या संस्कृतीचा, संस्कारांचा ठसा त्याच्या पाऊल खुणा कायमस्वरूपी तू तुझ्या संस्कार वाटेवर रुजविल्यात. त्यामुळे सासर नि माहेरची दोघांची तू अशी खूप लाडकी झालीस. ही आचरणाची, सदाचाराची, मर्यादेची रेखा तू कधीच ओलांडली नाहीस. प्रत्येक कार्य हे तू मर्यादेत राहूनच केले. कुटुंबासाठी, समाजासाठी, मैत्रिणींसाठी, सर्वांसाठी सेवाभाव हा तुझा स्थायी भाव असल्यामुळे तुझ्या हातून सतत चांगलेच कार्य होत राहो आणि अनंत काळ त्याची फलश्रुती म्हणून सुख तुला प्राप्त होत राहो, हीच प्रार्थना मी ईश्वरापाशी करेल. आणि पुनश्च एक वार तुला कोटी कोटी अनंत अशा शुभेच्छा. तू खूप सुखी राहो, तू खूप संपन्न व्हावो, ह्या शुभेच्छा. धन्यवाद. माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया, माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया, तुला आठवतो मनी साठवतो, दिसे आसवात ही तुम्हाला. ए आई तू भासे ठाई ठाई, ए आई. चारू, काजू घे, पिस्ता घे, बदाम घे आणि तुला आवडतात म्हणून हे रव्याचे लाडू केले आहेत, ते लाडू घे. चारू, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा.
चारू, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. अक्षवंत भव, दीर्घायू भव. चारू म्हणजे सुंदर, भाग्यवान, शीलवंत, चारित्र्यवान. तुझ्या नावाप्रमाणेच तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस सुंदर आणि आनंददायी असो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. या जन्मदिनाच्या शुभक्षणाने तुझी सगळी स्वप्न साकार होऊ देत. तुझी बुद्धी, यश, कीर्ती वृद्धिंगत हो आणि सुखसमृद्धीची बहार कायम तुझ्या आयुष्यात येत राहो. तू सूर्यासारखी तेजस्वी हो, चंद्रासारखी शीतल हो, फुलासारखी मोहक हो, कुबेरासारखी ऐश्वर्यवान हो. अश्रूंनी नाही तर हसण्याने आणि आनंदाने स्वतःचं आयुष्य जग. आणि वयाचं मोजमाप करण्यापेक्षा मित्र, मैत्रिणी आणि तुझे जे आप्त स्वकीय आहेत त्यांच्यासोबत आयुष्य आनंदाने घालव. चारू, तुला लाख लाख शुभेच्छा वाढदिवसाच्या. आयुष्यमान भव, दीर्घायु भव. फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है. विनी आणि कृणाल यांनी चारूची 61 आहे म्हणून सांगितलं. प्रथम तर खूप आश्चर्यच वाटलं. 61 आणि चारूची एवढी मोठी झाली आपली चारू. खरं खरं सांगा बरं तुम्ही सर्वजण, वाटते तरी का चारू आपली 61 वर्षाची? 61 वर्षाची न वाटणं हे तिच्या सतत आनंदी आणि हसतमुख राहण्यामुळे. ती नेहमी तरुण वाटते, सतत कामात व्यग्र, सतत नवीन काहीतरी शिकण्यासाठी उत्सुक, उद्योगी, अभ्यासू, या सर्वांमुळे ती आनंदी आणि चिरतरुण वाटते आणि आहे. सर्व बहीण भावंडांमध्ये सर्वात पहिले पाऊल म्हणजे आमची चारूचीच. चारूशिवाय आम्हाला चालनाच मिळत नाही. बहिणींची लाडकी, भावांची लाडकी आणि सर्व भाच्यांचीही लाडकी, लाडकी मावशी आणि लाडकी आत्या, अशा गोड बहिणीला माझ्याकडून 61च्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद. अशीच नेहमी हसतमुख रहा, आनंदी रहा. चिरतरुण रहा. 1000 में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है. फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है. फूलों का तारों का सबका कहना है. ये ना जाना दुनिया ने तू है क्यों उदास, तेरी प्यासी आंखों में प्यार की है प्यास. ला 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 ला. नमस्कार. चारूच्या षष्टब्दीपूर्तीनिमित्त मी माझ्याकडून तिला अनेक हार्दिक शुभेच्छा देतो आणि तिला निरामय दीर्घ आयुष्य आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. चारूच्या संदर्भात आठवण सांगायची म्हणजे, आम्ही लहान असताना शाळेमध्ये, मी समजा 6व्या-7व्या वर्गामध्ये असेल, वासंती आणि मी एकाच वर्गामध्ये, चारू आमच्या पुढे होती, ती 9वी-10वीला असताना. तर शाळेचा परीक्षेचा टाईम टेबल लागला की तिचं आमच्यावरती बिलकुल लक्ष असायचं. आम्ही सर्वजण, आमची सगळी झोपायची व्यवस्था जी होती ती समोरच्या घरामध्ये, ज्या घरामध्ये पाळणा लावलेला असायचा त्या घरामध्ये प्रत्येक तस्म्यामध्ये प्रत्येकाची निराळी खाट होती. तर पाळण्याच्या बाजूला जी मोठी खाट होती त्या मोठ्या खाटेवरती चारू आणि वासंती झोपायचे आणि रॅकला लागून जो पलंग होता त्यावरती हेमा आणि इरा झोपायचे. बाजूला रंजू, मी, मेघा आणि पलीकडून अशा सगळ्या खाटा लागलेल्या होत्या. आणि बरोबर सकाळी रोज 3 वाजता ती चारू उठवायची आणि त्या उठवल्यानंतर सगळ्यांना बिलकुल अभ्यासाला बसवायची. 2 पलंगाच्या मध्ये असलेली जी गॅप असायची जागा,
त्या जागेमध्ये आम्ही सगळेजण बसायचो. बरोबर त्या भिंतीला लागून जे रॅक होतं त्याला लागून तो पलंग आणि पाळण्याला लागून असलेली खाट, या 2 जागेमध्ये जी खाटांच्या मध्ये जागा असायची तिथे बरोबर तो वरती लाईट लागलेला असायचा, म्हणून त्या लाईटच्या खाली आम्ही सगळेजण बसायचो. आणि अभ्यास करताना ही मात्र बिलकुल टक्क जागी असायची. आम्हाला ज्या डुलक्या यायच्या लटकत बसायचो आम्ही असं. तर अशी ती एक आठवण मला नेहमी आठवते की कितीही काही झालं तरी हिला झोप येत नव्हती. आणि आजही तिची तीच सवय कायम आहे. तिला कधीही झोप येत नाही. कधी झोपते आणि कधी तिच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते हेच कळत नाही. तर अशी ही ऊर्जावान चारू, तिचा हा गुण नक्कीच आपल्या सर्वांना घेण्यासारखा आहे. आणि या 60 वर्ष पूर्ण केल्याच्या प्रसंगाच्या निमित्ताने तिला जे ऊर्जावान आयुष्य आत्तापर्यंत लाभलेलं आहे, असंच ऊर्जावान आयुष्य आणि निरामय आरोग्य तिला पुढेही लाभो आणि तिला 100 वर्ष जीवेत शरद शतम अशा प्रकारची कामना आणि शुभेच्छा या प्रसंगी मी देतो आहे. नमस्कार. नमो नमः. जन्मदिनस्य हार्दाः शुभाशयाः. आज चारुताईंचा वाढदिवस. विनी आणि कुणाल यांनी आईच्या वाढदिवसाचा षष्टब्दी पूर्तीचा हा सोहळा अतिशय सुंदर रीतीने साजरा केलेला आहे. त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक. आता चारुताईंच्या आठवणी सांगायच्या आहेत. चारुताईंच्या आठवणी खूप छान छान आहेत. त्यातली एकच गंमत मी सांगते. आमचं लग्न झाल्यानंतर चारुताई काही दिवस थांबलेल्या होत्या आणि मग रोज सकाळ संध्याकाळ हे दोघं बहीण भाऊ बालाजीला प्रदक्षिणा घालायचे आणि इतके गोष्टी करायचे. सतत त्यांचं प्रदक्षिणा घालताना गोष्टीतच लक्ष सगळं. मला इतका प्रश्न पडायचा की हे काय बोलतात एवढे सकाळ संध्याकाळ. नंतरही जेव्हा जेव्हा त्या इथे यायच्या, आम्ही जायचो, या बहीण भावांच्या गप्पा सुरूच की मला अगदी मी एकदा विचारलं की तुम्ही एवढं काय बोलता यांच्याशी बरं. आणि हेवा वाटायचा मला. तर यांचं हे बहीण भावांचं प्रेम असंच वृद्धिंगत होत राहो आणि माझा हेवासुद्धा असाच वृद्धिंगत होत राहो. या बहीण भावाचं प्रेम अखंड राहो. आणि पुन्हा एकदा चारुताईंना हार्दिक शुभेच्छा देते आणि नमस्कार. भोली भाली चा पानी गुड़िया जैसी तू, प्यारी प्यारी जादू की पुड़िया जैसी तू. ला 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 ला. भोली भाली चा पानी गुड़िया जैसी तू, प्यारी प्यारी जादू की पुड़िया जैसी तू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार. हाय चारू बहिणी, हॅपी 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 बर्थडे. सॉरी सॉरी सॉरी, आजच्या दिवशी तुला चिडवायला नको, पण काय करू यार, तुला चिडवण्यामध्ये जो आत्मसुख आहे ना, जो स्वर्गसुख मिळतं ना, आ हा हा हा, त्याची पाठच काहीतरी न्यारी आहे. असो, तर लेट्स कम बॅक टू द पॉईंट. ठीक आहे. चारू मावशी. चारू या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे सुंदर, गोडवा, सुंदरता. आणि मी जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून माझ्या आसपास असणाऱ्या सगळ्या स्त्रियांमधली अप्रतिम लावण्यवती, सौंदर्यवती अशी तुलाच बघितली. आय एम सॉरी आई, पण आय हॅव टू गिव्ह इट टू चारू मावशी फॉर दिस. खरोखरच ती खूपच सुंदर आहे. पण फक्त तिचं सौंदर्य हे तिचं कॅरेक्टरिस्टिक नाही आहे. तिचं बोल्ड आणि ब्युटिफुल अंदाज जो मी लहानपणापासून बघत आलेली आहे. तिचं ते स्लीवलेस ब्लाऊज घालणं, राजूभैयाच्या बँकेतल्या कलिगशी एकदम बोल्डली व्यवस्थित त्यांच्याशी इंग्लिशमध्ये बोलणं, आणि जेव्हा जेव्हा राजूभैयाची शिफ्टिंग झाली कुठे ना कुठे, तिथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या लोकांच्या सोबत इंटरॅक्शन करून, वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांसोबत इंटरॅक्शन करून त्यांच्याकडनं शिफ्टिंगचं काम करून घेणं, हे जे स्किल आहे, ही जी कला आहे, ती मी लहानपणापासून चारू मावशीमध्ये बघितली. याच्यामुळे मी खरोखर खूपच इम्प्रेस झाले होते. अँड आय वॉज लुकिंग अप टू हर की बाई मला असंच व्हायचं आहे मोठं झाल्यानंतर, असंच बोल्ड अँड ब्युटिफुल. आणि खूप छान वाटायचं, खूप इम्प्रेस झालेले होते, पण त्याबरोबर थोडा हेवाही वाटायचा. बट ठीक आहे. पण हा खरोखर वाखाणण्याजोगा तिचा एक गुण आहे. त्याचसोबत लोकसंग्रह.
वेगवेगळ्या लोकांशी तिने जे मैत्री आणि वेगवेगळे नाते जे संबंध प्रस्थापित केलेले आहेत ते खरोखर वाखाणण्याजोगे आहेत. आजही कोणत्याही मावशीच्या घरी, कोणत्याही भाच्यांच्या घरी, भाचे कंपनीच्या घरी, कोणाकडेही कुठल्याही प्रकारचं कार्य असलं की सगळ्यांना सर्वात पहिली आठवते ती चारू मावशी. आणि ती अक्षरशः एखाद्या 16 वर्षाच्या मुलीसारखी धावून जाते आणि जोपर्यंत ते कार्य पूर्णपणे सिद्धीस जात नाही तोपर्यंत ती दटून उभी राहते. सो अशीच तू निरोगी राहा, अशीच तू उत्साही राहा. अशाच प्रकारे आम्हाला सगळ्यांना आमच्या घरच्या कार्यांमध्ये मदतीला ये आणि आम्हाला मार्गदर्शन करायला ये. आणि आज जरी पण तुझा 61st बर्थडे असला तरी पण यू विल ऑलवेज बी स्वीट 16 इन माय हार्ट. आय रिअली लव्ह यू सो मच. सो बोलण्यासारखं तर खूप आहे चारू मावशीसाठी, खूप साऱ्या आठवणी आहेत, बट त्या चला आपण नंतर कधीतरी ऐकूया. आणि चारू मावशीबद्दल जर समराईज करायचं झालं तर मला एक सुभाषित सापडलेलं आहे, ते मी तुम्हाला वाचून दाखवते. वदनं प्रसाद सदनं सदयं दयं सुधा मुचो वाचः करणं परोपकरणं येषां केषां न ते वंद्याः. म्हणजेच जिचा चेहरा प्रसन्नतेचे निवासस्थान आहे, हृदय दयेने भरलेले आहे, वाणी अमृतासमान मधुर आहे आणि दुसऱ्यांच्या हितासाठी जिचे कार्य आहे अशी कोणाला वंदनीय नाही. आय लव्ह यू चारू मावशी. हॅपी बर्थडे अगेन अँड गॉड ब्लेस यू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear चारू आजी. Happy birthday to you. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमचा नमस्कार. चारू, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू तुझ्या नावाप्रमाणेच म्हणजे चारुशिला या नावाप्रमाणेच तू उत्साही, सुदृढ, इच्छाशक्ती, सगळ्यांना मदत करणारी अशी तुझ्या नावाप्रमाणेच तू सगळ्यांना मदत करते. आणि पुनश्च एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. हॅपी बर्थडे. चारू मावशी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या वाढदिवसाप्रित्यर्थ जशी तू खूप सुंदर सुंदर कोड्या ओळी मी पण म्हटल्या त्या तुझ्याकरता. कधी माझी मैत्रीण झालीस, कधी सल्लागार झाली. सुख असो व दुःख प्रत्येक प्रसंगी तू माझी सोबती झाली. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझ्याकडून, रोणालकडून, सुनीलकडून, आमच्या सर्वांकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू अशीच हसत राहा, छान छान सुंदर सुंदर दिसत राहा आणि आम्हाला पण इन्स्पायर करत राहा हाऊ टू मेंटेन अवर सेल्फ. तू खूप सुंदर आहे, तू खूप मायाळू आहे, तू खूप जीव लावते, तू सर्वांसाठी सगळं करते. तू अशीच राहा आणि अशीच छान छान तुला खूप आयुष्य अजून मिळत राहावं आणि तू आमच्या लवकरात लवकर तुला अमेरिकेला येता येऊ, माझ्याजवळ राहता येईल. हेच मला तुला आज म्हणायचं जे वाढदिवसाच्या दिवशी. Many, many happy returns of the day. Wish you many, many happy returns of the day and happy birthday. चंदन साबदन चंचल चितवन धीरे से तेरा ये मुस्काना. चंदन साबदन चंचल चितवन धीरे से तेरा ये मुस्काना. मुझे दोष ना देना जग वालों, मुझे दोष ना देना जग वालों. हो जा
चितवन धीरे से तेरा ये मुस्काना जस्ट फॉर यू. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी संकट निवारी संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी सर्वेश्वरवर्दी कारक संजीवनी. जय देवी महिषासुरमर्दिनी सर्वेश्वरवर्दी कारक संजीवनी. त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही भुवनी पाहता तुझ ऐसी नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी पावसी नवलाही साही विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी पावस नवलाही. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा